केदारी परिवाराशी जोडलेले मनोहर केदार यांचे पाहुणे ॲडव्होकेट निलेश गायकवाड यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी बोलू. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिवा अभिवादन. तसंच कालकथित आमची मामा म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे त्यांना देखील अभिवादन करतो. आज या कार्यक्रमास उपस्थित दुःखित कुटुंब, केदारे कुटुंब, इतर त्यांचे नातेवाईक, गायकवाड कुटुंब आणि उपस्थित या रमाबाईमध्ये राजकारण आणि रमाबाई याचा वेळ घातलेला आहे आणि त्या कार्यक्रमास उपस्थित ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज हा श्रद्धांजली कार्यक्रम होतोय. आज उपस्थित इतर बंधुवान भगिनींनो, खरं वास्तविक हा जो दिवस आहे मला आठवतोय चांगलं की जवळपास 50 वर्षापासूनचा सहवास आणि संबंध त्या केदारे कुटुंबाशी आहे, रमाबाईची आहे. आणि या रमाबाईची आतून नातं म्हणजे रमाबाईमध्ये कधीही काही कुठले कार्यक्रम असेल काय असेल त्यावेळी मी आवर्जून उपस्थित असायचो, राहतो. मनोहर केदारे माझे मिळणे त्यांनी वास्तूवर ज्यांच्यासाठी अगदी दंतकुटी उभारली होती त्यावेळी देखील मी कार्यक्रमाला होतो. राजा ढाले साहेबांचा आमचा संबंध त्यावेळी असायचा आणि त्यावेळी जे आमचे मामा यांचं माझा प्रत्यक्ष जवळून संबंध आलेला आहे. येतो मी ज्यावेळी त्यांना भेटायचो त्यावेळी ते नेहमी आदराने माझी चौकशी करायचे, इतर मंडळीबद्दल घरच्या विचारायचे. त्यांच्या कुटुंबाचा जर विचार केला तर खरोखर त्यांनी जे त्यांचं आयुष्य जगलेले आहे 93 वर्षाचं आयुष्य हे फार चांगल्या पद्धतीने जगलेले आहे आणि एवढा मोठा कुटुंबाचा डोलारा त्यांनी समर्थपणे पेलावला. त्याचं कारण ते फार संयमी होते, शांत होते आणि कोणालाही दुखवायचं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यांनी प्रत्येक मुलाचं, प्रत्येक कुटुंबातील आपल्या लेकीबाळीचं भवितव्य लक्षात घेऊनच त्यांचं वागणं मला प्रत्येक वेळी जाणवत होतं. कारण हे मामा असे होते की त्यांनी दोन्ही पिढ्या पाहिल्या, आनंदात ते सगळ्यांशी राहिले. ते वयाच्या 80-85 वर्षी देखील नोकरी करत होते. ही त्यांची फार जमेची बाजू होती, आरोग्याची बाजू होती. आणि ते मला म्हणत होते नंतर 91-92 वर्ष झालं त्यावेळी मला म्हणत होते ठीक आहे, मी मला काय सध्या प्रॉब्लेम नाही, मी असतो घरी असतो, फक्त फिरतो इकडे. पण मला त्यांच्या त्या प्रकृतीचा अंदाज घेता असं वाटत होतं की ते
95च्या पुढे किंवा 100च्या जवळपास जगतील आणि जगायला पाहिजे होती अशी त्यांची प्रकृती होती. परंतु निसर्गाला जे मान्य होतं ते झालं आणि ते आपल्याला चटका देऊन निघून गेले. त्यांच्या कार्याचा गौरव इतर उपस्थित येथील नेहमी विविध पक्षाचे पदाधिकारी हे करत असतात. आमचे दादांशी तर मला प्रत्येक वेळी संबंध येतो. आमचे नातेवाईक देखील मला सांगत असतात की रमाबाई कॉलनी हे म्हणजे हे माझ्या दृष्टीने एक आदर्श म्हणून चळवळीचं घर आहे आणि या चळवळीला बळकटी देण्याचं काम हे आमच्या मामांनी केलेलं आहे आणि त्या परिणामी आज मोठा कुटुंब परिवार इथे उभा राहिलेला आहे आणि त्यांचा आज रमाबाई कॉलनी म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नाव घेतलं जातं. त्यांच्या कार्याने मला विशेष करून माझ्या जुन्या आठवणी या मनुष्यभाई संसारेबरोबर मी इथे यायचो कामासाठी. त्यावेळी आमचे मनोहरजी यांच्या ओळखीने ज्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत ती गोष्ट मला आकर्षाने जाणवते. कारण ते कधीही राजी देखील अशा प्रकारचे मदत आणि करतात आणि हे सगळे संस्कार ह्या केदारे कुटुंबाला आमच्या मामांकडे मिळालेले आहेत. त्याचा वारसा चालू राहावा अशी अपेक्षा मी करतो आणि त्यांच्यावर ज्या कुटुंबात संकट आलेले आहे त्या संकटात मी माझे कुटुंब आणि मनोहरभाई संसारेचा म्हणून भाई स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष त्या पक्षाचा मी उपाध्यक्ष आहे. त्यांच्या दुःखास श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून इथे सांगतो. हे मी उत्तर देत आहे.